येस, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या निरंतर आय-एस ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. आय होप पाठीमागचा जो व्हिडिओ आहे आपला आधीचा जो चॅप्टर नंबर 1 होता म्हणजे भाग नंबर जो 1 होता, पी-वाय-क्यू मास्टर सीरीजचा पी-वाय-क्यू मास्टर सीरीज तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेलच. अँड कुणाला काही डाऊट आले असतील तर त्यांनी त्या ठिकाणी क्वेशन्स आपापले क्वेशन्स पुट करावे. नाव ही जी पी-वाय-क्यू मास्टर जी लेक्चर सीरीज आहे ही 2025 राज्यसेवेच्या अँगलनं त्या ठिकाणी आपण डिझाइन केलेली आहे. क्लिअर झाला? आज आपण 2020च्या 15 प्रश्नापैकी नेक्स्ट वाले जे 5 क्वेश्चन आहेत, पार्ट नंबर जो 2 बघणार आहेत, तो महत्त्वाचा आहे. आधीचा पार्ट नंबर 1 होता, हा पार्ट नंबर 2 आहे आणि राहिलेले नेक्स्ट वाला पार्ट नंबर त्या ठिकाणी तो सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला रेफर करायचा आहे. क्लिअर झाला मुद्दा? तो आधीचा जो क्वेश्चन आहे सॉल्व्ह केला असेल, अॅनलाईज केला असेल आणि क्रॅक सुद्धा केलेला असेल तुम्ही. चला, टाईम न घालवता आपण पुढे जाऊया. आजचा लेक्चर सुरू करूया. बघा, दिस इज अ टुडेज मोटिवेशनल कोट. हा आजचा काय तुमच्यासाठी असणारा मोटिवेशनल कोट आहे. काय आहे? आज मुश्किल है, आज मुश्किल है, कल थोड़ा बेहतर होगा, बस उम्मीद मत छोड़ना, भविष्य जरूर बेहतरीन होगा. म्हणजे आपल्याकडे क्या मतलब हो गया अब इसका? इसका मतलब ये हो गया, की आपल्याला जेव्हा आपण एखादी गोष्ट सुरू करायची असते, आपल्याला असं वाटतं की अरे नाही होणार माझ्याच्यानी, नाही होने वाला है ना. तो आज मुश्किल लागेल, उद्या थोडंसं कमी मुश्किल लागेल, परवा दिवशी अजून कमी मुश्किल लागेल. एक दिवस तुम्ही त्याच्यामध्ये मास्टरीच होणार आहे. तसं त्याचं काय आहे? मीनिंग आहे. चला, नाऊ नेक्स्ट जो की पी-वाय-क्यू मास्टर सीरीजचा या ठिकाणी महत्त्वाचा असणारा आजचा जो क्वेश्चन आहे भाग नंबर 2 चा 2020च्या भाग नंबर 2 चा पहिला प्रश्न बघा. इथे क्वेश्चन बघा काय आलेला आहे. क्वेश्चन्स काय सांगतो आहे? तर हा मित्रांनो क्वेश्चन आलेला आहे सॉइल. क्वेश्चनचा विषय कोणता आहे? हा विषय आहे महाराष्ट्राचा काय आहे? महाराष्ट्राचा जिओग्राफी आहे आणि टॉपिक आहे सॉइल. ओके. तो सॉइलवर आलेला हा क्वेश्चन आहे. आपण बघूया याचे स्टेटमेंट काय आहे इथं आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी त्याला पहिला डिकोड करूया. स्टेटमेंट नंबर पहिला काय सांगतोय बघा. रेगूर मृदा, कोणती मृदा सांगितलेली आहे बघा? रेगूर मृदेत अॅल्युमिनियम व लोहाचे प्रमाण भरपूर असते. ओके, ठीक आहे. जांभी मृदा आर्द्र हवामान विभागात आढळते. हा सुद्धा काय आहे या ठिकाणी मित्रांनो? करेक्ट आहे. तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यामध्ये आढळते. अगेन पुन्हा हे स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण या ठिकाणी कमी असते. हे सुद्धा काय आहे? स्टेटमेंट करेक्ट आहे. नाउ ए टू डी हे चारही स्टेटमेंट काय त्याचे करेक्ट आहेत. कुठे आहेत का चारही? येस. ए, बी, सी अँड डी हे चारही स्टेटमेंट काय आहेत या ठिकाणी मित्रांनो? क्रिस्टल क्लिअर आहेत आणि बरोबर आहेत. नाव आता आपला अभ्यासाचा मुद्दा का बरोबर आहे तर मग याला आपल्याला क्रॉस चेक करून पाहणं गरजेचं आहे. सोबत जर महाराष्ट्राच्या सॉइलवर क्वेश्चन जर आला असेल, हा टॉपिक असा आहे की याच्याशिवाय पेपरच तयार होत नाही असं समजा. कोणताच पेपर तयार होत नाही. एमपीएससी ग्रुप बी, सी आणि राज्यसेवा याच्यावर क्वेश्चन असतोच असतो. म्हणून काय आहे आपल्याला पडताळून पाहणं आणि नॉलेज कलेक्ट करणं हे आपला त्या ठिकाणी भाग आहे. क्लिअर झाला? सो आन्सर समजला. वरील सर्व विधाने काय आहेत मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आहेत ना. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणारी ही आपली नोट्स या ठिकाणी मी तुम्हाला देतोय. बघा, या ठिकाणी काही महत्त्वाचे महाराष्ट्रात असणारे काही मृदेचे प्रकार आहेत. म्हणजेच काळी मृदा आहे, जांभळी मृदा आहे, तांबडी मृदा आहे, गाळाची मृदा आहे, दलदलीची मृदा आहे आणि डोंगराळ मृदा आहे. आता टेबलचं क्वालिटी जर तुम्ही पाहिजे जर झालं, तर टेबलच्या क्वालिटी आणि कंटेंटवरून तुमच्या लक्षात येईल, की याच्यामध्ये आपण महत्त्वाचे घटक पण समाविष्ट केलेत. कोणत्या प्रदेशात आढळतं ते पण बघितलेलं आहे. कोणत्या नदीच्या खोऱ्याच्या दरम्यान आढळतं ते पण टाकलेलं आहे. याच्यामध्ये कोणते प्रमुख पिकं घेऊ शकतो ते सुद्धा आहे आणि या मृदेची निर्मितीची प्रक्रिया कशी झालेली आहे ते सुद्धा. आता सगळ्यांना माहिती आहे बघा काळी कापसाची मृदा जो की महाराष्ट्रामध्ये त्यांनी सर्वात जास्त काय केलेला आहे भाग व्यापलेला आहे. तर येस, रेगूर मृदा म्हणतो. आता रेगूर मृदामध्ये काय-काय असतंय? अॅल्युमिनियम, लोह, चुना आणि ह्युमस हे काही महत्त्वाचे घटक द्रव्य आहेत ते जास्त असतात. पण कमी काय असतो? तर नायट्रोजन सेंद्रिय आणि सेंद्रिय पदार्थ जे आहेत ते काय असतात या ठिकाणी मध्यम असतात किंवा कमी लेव्हलला असतात. मध्यम मध्यम आकाराचे असतात. कुठे-कुठे आढळते बघा मित्रांनो ही. तर ऑलमोस्ट महाराष्ट्राचा जो पठार आहे, महाराष्ट्राच्या पठारावर ही जास्तीत जास्त मृदा काय होते या ठिकाणी आढळते. मग नदीचे खोरे कोणते? तर गोदावरी, भीमा, कृष्णा आणि तापी या नद्याच्या खोऱ्यामध्ये ही मृदा आपल्याला पाहायला भेटते. क्लिअर झाला? मुख्य पिके कोणती आहेत? कापूस, गहू, ज्वारी, बाजरी आणि काय आहे तूर आणि ऊस. बिकॉज त्याच्यामध्ये काय आहे मोठ्या प्रमाणावर काय त्याला ब्लॅक सॉइल कॉटन किंवा रेगूर असं पण म्हणतो. निर्मितीची प्रक्रिया काय आहे? तर बेसल खडकांचं इरोजन क्षरण कार्यामुळे काय आहे याची निर्मिती झाल्याची आपल्याला पाहायला भेटते. काळी कापसाची मृदा आपल्याला असं समजलेलं आहे. तांबडी मृदा अॅल्युमिनियम आणि लोह आपल्या प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलं होतं. अॅल्युमिनियम लोहाचं प्रमाण जास्त असतं. नायट्रोजन, फॉस्फरस, ह्युमस कमी असतं आणि सुपीकता सुद्धा या जांभी मृदेची कमी असते. कारण ही जांभी मृदा अशा प्रदेशामध्ये असते मित्रांनो, की ज्या ठिकाणी
हवामान काय आहे? दमट आहे. जास्त तापमान, जास्त आर्द्रता असते. जसं महाराष्ट्रामध्ये कोकण विभागामध्ये आहे. क्लिअर झालं? सो या कोकणातील ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत या नद्यांच्या खोऱ्यामध्ये ह्या प्रकारची मृदा आढळते. काजू, आंबा, नारळ आणि कॉफी आणि रबर यासाठी काही महत्त्वाचे आहे. डोंगराळ भागात खडकाळ हवामानाच्या विघटनामुळे किंवा इरोजनमुळे याची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे. नेक्स्ट बघा. तांबडी मृदा रेड बघा. लोह जास्त असतं, सेंद्रिय द्रव्ये, ह्युमस, सुपीकता कमी असते. कुठे आहे तर तिकडे विदर्भामध्ये पाहायला भेटते. विदर्भाकडे असणारी आहे. ग्रॅनाइट आणि क्रिस्टलीय खडकांच्या विघटनामुळे काय झालेली याची निर्मिती झाल्याचं आपल्याला पाहायला भेटते. गाळाची मृदा ऑब्व्हियसली वाळू मिश्रित असते. सुपीकता व ह्युमसचं प्रमाण मध्यम असतं आणि नायट्रोजन कमी असतो. त्या महत्त्वाच्या नद्या आहेत. नदीच्या खोऱ्यामध्ये या मृदेची आपल्याला काय होते अ, ही मृदा पाहायला भेटते. त्यानंतर दलदल अशा प्रदेश आहे, की ज्या ठिकाणी खाड्या आहेत, मोठ्या प्रमाणावर खाड्या आहेत, मोठ्या प्रमाणावर पाणी या ठिकाणी एकट्ठा होत आहे. अशा प्रदेशामध्ये दलदलीची मृदा या ठिकाणी पाहायला भेटेल. तर साधारणतः कोकण किनारपट्टीमध्ये ही मृदा आपल्याला पाहायला भेटते. सेंद्रिय पदार्थांचे अंशतः विघटन किंवा जमण्याने याची याची काय होते निर्मिती होते. इथे कंटेंट जर तुम्ही पाहिले, तर एक गोष्ट समजून येते, ते म्हणजे ही की नायट्रोजन आणि त्या त्या मृदेची जी सुपीकता आहे, सुपीकता काय असते या ठिकाणी कमी असते. क्लिअर झालं? आणि डोंगराळ मृदा म्हणजेच काय आहे, की जी मृदा सुपीक नाही आहे किंवा जी मृदा अजून निर्मितीची परिपक्व होण्याला अजून टायमिंग आहे. ज्या प्रदेशामध्ये डोंगराळ प्रदेश आहे, खडकाळ प्रदेश आहे, दऱ्यांचा प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्येही काय आहे डोंगराळ मृदा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर कुठे-कुठे पाहायला भेटते बघा. सह्याद्री माउंटेन रेंज असेल, सातारा, पुणे पुणे जिल्हा आणि इतर महाराष्ट्रामध्ये जिथे बी डोंगराळ प्रदेश आहेत, त्या ठिकाणचा वरचा जो भाग आहे डोंगराळ प्रदेशाचा, तिथे मात्र ही मृदा या ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला समजतंय. अजून ती तरुण अवस्थेला असलेली मृदा असं आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. सो ही धिस इज युअर काय आहे पॉवरफुल कंटेंट्स. आपल्याला पहिला प्रश्न समजून आलेला आहे. महाराष्ट्रातील मृदेचं काय आहे या ठिकाणी वितरणाचा तुम्हाला मी मॅप सुद्धा दिलेला आहे. बघा इथे काळी रेगूर जी आहे, ही काळी रेगूर मृदा इथे जर तुम्ही पाहिलं तर हा राखाडी कलर जिथे-जिथे दिसतोय तिथे-तिथे काय आहे ती मृदा आपल्याला पाहायला भेटते आहे. ओके. इकडे जर कोकणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जांभी मृदा मोठ्या प्रमाणावर म्हणजेच काय आहे केशरी कलर इकडे जास्त आहे. पिवळी ही काय आहे पिवळ्या कलरची मृदा म्हणजे काय आहे तर डोंगराळ मृदा आहे, की ज्या ठिकाणी असं वेस्टर्न घाट जो आहे, वेस्टर्न घाटाच्या आसपास काय आहे आणि इतर महाराष्ट्राच्या पूर्वे किनारपट्टी म्हणजे पूर्वेकडे सुद्धा काय आहे, की त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आन्सर समजलेला आहे. आपण पुढे जाऊया. विधान बघूया. बघा हा प्रश्न नेक्स्ट वाला क्वेश्चन आ गया. बहुतांशी भारतीय कोळसा क्षेत्रे 78 पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहेत. ठीक आहे. भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या 50% कोळसा उत्पादन ओरिसा, छत्तीसगड, झारखंड राज्यातून या ठिकाणी होतो. ए आणि 2 मित्रांनो दोन्ही काय आहेत या ठिकाणी करेक्ट आहेत. ए आणि बी दोन्ही करेक्ट आहेत. का करेक्ट आहेत आता ते आपण बघूया. इथे जर तुम्ही पाहिलं, तर हे काही महत्त्वाचे काय तर कोळसा उत्पादन काय आहे तर भारतात महाराष्ट्रातील असणारे काय महत्त्वाचा प्रदेश आहे. आता मी तुम्हाला मॅपवर घेऊन येतो कारण मॅपवर लगेच आपल्याला समजून येईल. बघा या ठिकाणी ओरिसा, झारखंड इथे जर तुम्ही पाहिलं, झारखंड, ओरिसा आणि छत्तीसगड हा जो ब्लॅकिश वाला जो पार्ट आहे ना, हा ब्लॅकिश वाल्या पार्टमध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे 50% पेक्षा जास्त कोळसा उत्पादन जे आहे, याच ठिकाणी होतं. मग इथे जर तुम्ही पाहिलं 78 रेखावृत्त. आता रेखावृत्त पाहण्यासाठी या मॅपवर या. इथे बघा 76 ची जर ही लाईन असेल, ओके अशी 77 ची ही लाईन असेल अशी 78 ची समजा ही लाईन असेल. ओके. आता या मॅपमध्ये हे लोकेशन ट्रेस आउट करा इथे. अर्थातच कुठे आहे? तर या पट्ट्यामध्ये आहे. ओके. हे जे मी तुम्हाला या ठिकाणी गोल काढून दिलेला आहे ना, या ठिकाणी काय आहे? लोकेशन आहे. आणि ही जी लाईन आहे कोणती? 78 78 पूर्व रेखावृत्त. तर हे जे काही खनिजे आहेत, एक्झामिनरने बरा हुशार हुशार म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, डोकं लावून क्वेशन विचारलाय. 78 च्या पूर्वेला जास्तीत जास्त काय आहे? तर कोळसा क्षेत्रीय आहे. तर त्यामुळे आपल्याला ही गोष्ट समजून येते, की बाबा हां, तर दोन्ही विधानं जी आहेत मित्रांनो, ते काय आहेत? तर त्या ठिकाणी करेक्ट होते. आता नेक्स्ट वाला क्वेशन बघा. तुम्ही क्वेशन हा रीड करा. चला, क्वेशन मी तुम्हाला रीड करून सांगतो. उपोष्ण कटिबंधीय उच्च लक्षात ठेवा. उपोष्ण कटिबंधीय उच्च पट्ट्याकडून विषुववृत्ती कमी विभागाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना या ठिकाणी काय म्हणतात? आता या ठिकाणी बघा, सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट टू द इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट यांना काय म्हणतो आपण? तर हाय प्रेशर टू द लो प्रेशर यांना आपण काय म्हणतो? तर इथे स्थानिक वारे, पश्चिमी वारे, डोंगरी वारे आणि या ठिकाणी काय येतं व्यापारी वारे. इथे शब्द जर तुम्ही पाहिला तर ह्या तिन्हीपेक्षा काय काय आहे हा वेगळा शब्द आहे. फॅक्टच्या बेसवर, अभ्यासाच्या बेसवर तर ऑब्व्हियसली हे यायलाच पाहिजे बिकॉज इन हवामानशास्त्राचा कोर पाठ आहे.
तो आन्सर क्रमांक याचा 3 आहे. आता आन्सर क्रमांक का 3 आहे मित्रांनो, तर आपण पुढे जाऊया. या मॅपवर जर तुम्ही इथे आलात, तर हे बघा, हे तुम्हाला भेटणारच आहे, त्याचा काही इश्यू नाहीये. इथे जर 0 डिग्री आहे, हा जास्त दाबाचा पट्टा आहे, हा कमी दाबाचा पट्टा आहे. आता या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे जे वारे वाहत आहेत ना मित्रांनो, याला आपण काय म्हणतो आहे, तर ही आहेत व्यापारी वारे. कोणते आहेत मित्रांनो? व्यापारी वारे. दक्षिण गोलार्धात त्यालाच काय असंही म्हणजे त्याला असंही म्हणतात, पूर्वीय व्यापारी वारे. त्याला असं सुद्धा म्हणतात. क्लिअर झाला मुद्दा? पूर्वीय व्यापारी वारे. तर आन्सर क्रमांक आपलं काय होतं? त्या ठिकाणी तिसरं आन्सर क्रमांक होतं. क्लिअर झाला मुद्दा? सो असं तुम्ही अभ्यास करत असताना सुद्धा अशा नोट्स काढणं अपेक्षित आहे. क्वेश्चन डिकोड करणं सुद्धा अपेक्षित आहे. क्लिअर झालं? चला पुढे. नेक्स्ट वाला. महाराष्ट्रामध्ये शेत जमिनीच्या विभाजनामुळे म्हणजेच तुकडीकरणामुळे काय-काय झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं त्याला, की जमिनीचं तुकडीकरण झालं. म्हणजे जमिनी काय केल्या? विभागल्या गेल्या. याच्यामुळं काय-काय घडून आलेलं आहे. शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते धान्य उत्पादन करू शकत नाही. हे बरोबर आहे का? तर येस. शेत जमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत का? हे सुद्धा बरोबर आहे. आधुनिक शेती व्यवसायाचा आर्थिकदृष्ट्या आधुनिक शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग परवडत नाही. हे सुद्धा बरोबर आहे. शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. वरीलपैकी आन्सर सगळे आहेत. आता हे का आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, आता आधी समजा एका व्यक्तीच्या वाट्याला एवढी जमीन होती. समजा एका व्यक्तीच्या वाट्याला एक 50 एकर जमीन होती. तर खूप मोठं क्षेत्र होतं ना त्याच्या वाट्याला. मग तो मोठी क्षेत्र असल्यामुळे काय करू शकत होता, त्या ठिकाणी अवजारे विकत घेऊ शकत होता. मोठ्या प्रमाणावर लागवड करू शकत होता. परंतु आता काय झालेलं आहे, याच्यामध्ये असे काय केले वाटणी झालेल्या आहेत किंवा अशा याच्यामध्ये काय झाले असे तुकडीकरण झालेलं आहे. तर तुकडीकरण झालेलं आहे, तर हा जो शेतकरी आहे, हा थोडे ना मोठे-मोठे अवजार आणणार आहे. हा थोडा ना मोठा इन्व्हेस्टमेंट करणार आहे. नाही, ते किफायतशीर नाहीये किंवा ते परवडत सुद्धा नाहीये. म्हणून काय अ, तुकडीकरण झालं, कुटुंबापुरतं अन्नधान्य उत्पादनामध्ये पण काय समस्या तयार होत आहेत. शेती पाणी पुरवठा अडचण सुद्धा होती आहे. एक जनरलिस्टिक प्रश्न होता. हा काय असा डिटेल्समध्ये नव्हता. तो त्यानंतर शेतीवर वैयक्तिक लक्ष ठेवणं गरजेचं नाही, कारण तुकडा झाल्यामुळे काय जास्त उत्पादन होणार नाही आणि जर जास्त उत्पादन होत नसेल, तर मग जास्त लोकं राहून काय फायदा आहे? तो पर्याय क्रमांक आन्सर काय त्याचं 4 आहे. क्लिअर झाला मुद्दा? तुकडीकरणामुळे हे काय? आता बघा तुकडीकरणामुळे काय-काय झालेलं आहे. उत्पादन क्षमतेवर परिणाम झालेला आहे. जलसिंचन व्यवस्थापन सुद्धा काय केलेलं आहे? परिणाम झालेला आहे. पीक पद्धतीवर सुद्धा या ठिकाणी परिणाम झालेला आहे. उत्पादनावर परिणाम झालेला आहे. सामाजिक आर्थिक सुद्धा परिणाम झालेला आहे. पर्यावरणीय सुद्धा परिणाम होतो आणि शेतकरी आंदोलन व धोरणात यावर सुद्धा काय झालेला आहे? परिणाम झालेला आहे. इथे आपल्याकडे आपल्या नोट्स मधलं वाक्य आलेलं आहे. कोणतं? अनेक वेळा शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरतेही अन्नधान्य उत्पादन करू शकत नाही, ही ॲक्चुअली वस्तुस्थिती आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तो आपण काय केलेला आहे क्वेशन सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट वाला क्वेशन बघा हा काय आहे? सागरी तळ प्रमुख विभाग कोणते आहेत? आता खालीलपैकी एकदम स्मार्ट डोकं लावलं, की हा क्वेशन बिलकुल आरामसे सॉल्व्ह होतो आहे. ही सागरी जी आहे, म्हणजे सागराचा जो तळ आहे, या तळांचे काय केले तर डिव्हिजन्स त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत. तर ऑब्व्हियसली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बेसिक लेव्हलचा स्टडी असतो आपल्याला. भूखंड मंच सुद्धा आहे. भूखंड उतार सुद्धा आहे. असं असतं ना ते? असं. भूखंड, मंच, उतार असं असे ते डिव्हिजन्स आहेत. पुढे दाखवतोच मी तुम्हाला. ओके. त्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं कॉन्टिनेंटल रिज एंड द हिल्स आहे. आता इथे तुम्हाला फसवणं सागरी रोह आणि ट्रेंचेस सुद्धा आहे. इथे 100% आपल्याला एक गोष्ट समजून आली. कोणती? ए आणि बी आहे. मग आता ए, बी इथे आहे, ए, बी इथे आहे, ए, बी इथे पण आहे. हा ऑप्शन या ठिकाणी गेलेला आहे. आता ए, बी आहे परंतु सागरी डोह. मग आता असा ऑप्शन तुम्ही सर्च करायचा आहे, ए, बी आणि एफ कुठे आहे? ए, बी, एफ, एच. एफ याच्यामध्ये नाही, कारण सागरी डोहा आहेच ना. लक्षात आलं ओशन स्ट्रेंचर्स. हा एफ इथे नाही आहे. ए, बी, ई, एफ इथे आहे. एफ इथे पण आहे. आता आपल्याला सर्च काय करायचं आहे? ए, बी, डी, एफ इथे आहे आणि ए, बी, ई, एफ इथे आहे. क्लिअर झाला मुद्दा. आता इथे डी आणि ई हा चेक करायचा आहे. डी खोल सागरी पठार. ओके. त्यानंतर पुन्हा काय आहे? या ठिकाणी ई खोल सागरी मैदान. तर हे काय आहे? येस. द डीप सी प्लेन आहे. ओके. हां, म्हणजे ई आहे. ए, बी, ई आणि एफ याचे आन्सर काय आहे? तर या ठिकाणी काय आहे? 2 आहे. आता का 2 आहे? जेव्हा बी तुम्ही स्टडी कराल तुम्ही बोलाल, "सर मग हे भूखंड हे नाही का? ती नाही आहे का?" भूखंड, कटक आणि पर्वत असं लिहिलंय मित्रांनो तिथे. कॉन्टिनेंटल लिहिलेलं आहे आणि ती जी आहे ना तुम्ही जे समजताय ते रिज आहे. रिज म्हणजे समुद्राच्या तळावरील असणारी काय आहे? पर्वत रांग. त्याला आपण रिज म्हणतो. त्यामुळं इथे
हा ऑप्शन जातो आणि इथे खोल पठार असा काही प्रकार नाही आहे. म्हणजे सी आणि डी हे चुकीचे आहेत. कारण का आता त्यांनी आपल्याला विभाग विचारलेत. इथे त्यांनी सांगतोय पर्वत आहे. इथे काय सांगतोय पठार आहे. त्यांनी भूरूपे नाही विचारले रे. हे काय आहेत? हे 2 भूरूपी आहेत लक्षात ठेवा. हे भूरूपी आहेत. मग भूरूपी विचारलंय का? नाही आहे. त्यांनी डिव्हिजन विचारलेले आहेत. मग सी आणि डी गेलं. म्हणजेच हा पण ऑप्शन गेला. इथे डी आहे म्हणून हा पण ऑप्शन गेला. इथे पण डी आहे म्हणून हा पण ऑप्शन गेला. ए, बी आणि सी आणि एफ बघा बरं किती सोपं ॲन्सर आपल्याला काढता येतं. याचा ॲन्सर नंबर काय आहे? तर 2 आहे. आता का नंबर 2 आहे? त्याचा मी तुम्हाला मॅप या ठिकाणी दाखवतो. क्लिअर झालं? आता हे बघा ओशन फ्लोर स्ट्रक्चर कुठे-कुठे आहे. जमिनीपासून जो आहे तो काय आहे या ठिकाणी कॉन्टिनेंटल शेल्फ ओके भूखंड. त्यानंतर भूखंड इथे काय आहे? भूखंड उतार आहे. कॉन्टिनेंटल इथं भूखंड उतार, कॉन्टिनेंटल स्लोप आहे. इथे जर तुम्ही पाहिलं अबेसियल प्लेन म्हणजेच काय आहे? खोल असं किंवा त्याला आगाध असं काय आहे? मैदान म्हणतो. आता मिड ओशनिक रिज म्हणजे इथे तुम्ही फसला असाल, ही पर्वतरांग ओके. ही पर्वतरांग आहे. लक्षात आलं का? ती इथे त्याने तिकडे आपल्याला पर्वतरांग दिलेली आहे. इथे नाही मिड रिज आहे. हा फरक आहे त्याच्यामध्ये. तो ही एक आहे. त्यानंतर इथे सी माउंट सुद्धा आहेत, आयलँड सुद्धा आहेत आणि हा बघा इथे स्ट्रेंज पण आहे. म्हणजे हा पण होता हा पण आहे, कॉन्टिनेंटल स्लोप पण आहे आणि कॉन्टिनेंटल शेल्फ सुद्धा आहे. सो अशा पद्धतीने आन्सर नंबर 2 ते आपल्याला आपण बिलकुल क्लिअर केलेलं आहे. सो थँक यूचा टाईम झालेला आहे. सो माय डिअर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण 2020 चे सेकंड जो आपला पार्ट आहे, हा सेकंड पार्ट जो आहे, दुसरा जो भाग आहे या ठिकाणी संपवलेला आहे. क्वेशन्स बघायचे लक्षात ठेवा. क्वेशन बघितले ना प्रॉपर लेव्हलला तुम्ही जर स्टडी केला, कीवर्ड्स टार्गेट केले, एक्झामिनरला काय बोलायचं आहे हे विचारलं, की बरोबर ॲन्सर येतात. आणि ॲन्सर ॲक्चुअली सॉल्व्ह करायची मेथड असते आणि ते फक्त आणि फक्त प्रॅक्टिसनेच येते. आय होप की तुम्हाला ही क्वेशन सीरीज जी आहे, त्या ठिकाणी समजून आलेली असेल. तो बघा त्या ठिकाणी समुद्राचा ओशनचा फ्लोर आपण पाहिला हा एक क्वेशन सॉल्व्ह केला. त्यानंतर महाराष्ट्रातील जमिनीचे तुकडीकरणाचा एक क्वेशन होता. त्यानंतर पुन्हा व्यापारी वाऱ्यांचा एक क्वेशन होता. त्यानंतर पुन्हा खनिजांचा एक क्वेशन होता. ओके. त्यानंतर पुन्हा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, महाराष्ट्राची मृदा जी आहे, मृदेवर सुद्धा आलेला काय आहे या ठिकाणी प्रश्न होता. तो अशा पद्धतीने हा आपला पार्ट नंबर जो सेकंड आहे, हा 2020 च्या पी-वाय-क्यूचा पार्ट नंबर सेकंड या ठिकाणी समाप्त झालेला आहे. सो वन्स अगेन आय विश यू ऑल द बेस्ट सगळ्यांना. कुणाला काही क्वेशन्स असतील, कुणाला काही डाउट्स असतील, तर तुम्ही तुमचे कमेंट्स त्या ठिकाणी कमेंट द्या. तुमचे मत मांडा. तुमच्या मित्र-मैत्रिणी तुमच्या ग्रुपमध्ये सुद्धा हा अतिशय युजफुल असणारी लेक्चर सीरीज जी आहे, त्या ठिकाणी शेअर करा. आय विश यू थँक यू. थँक यू सो मच.